जुनी पेन्शनसाठी लढणाऱ्या तमाम बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी NPS ऐवजी सुधारित म्हणजे रिवाइज्ड पेन्शन योजनेची घोषणा केली। त्याला सध्या मी RNPS म्हणतो। बंधू आणि भगिनींनो, सरकारच्या या घोषणेने कृपया हुरळून जाऊ नका। आपल्या सोबत पुन्हा एकदा विश्वासघात झालाय। सरकारने आपल्यावर एक फसवी योजना लादली आहे। सरकारला माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे कुणी केली होती या RNPS ची मागणी? बरं, ज्या संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलावलं ते स्वतः मात्र जुनी पेन्शन घेतात। जुन्या पेन्शनच्या संदर्भात नेमलेल्या सुबोध कुमार समितीतील सदस्य ते स्वतः जुनी पेन्शन घेतात आणि ज्यांनी ही RPS योजना आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलाय असे मंत्री महोदय सुद्धा जुनी पेन्शन घेतात। जर ही योजना एवढीच चांगली आहे तर चर्चेला बोलावलेल्या संघटनांना, समितीतील सदस्यांना आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांनी अगोदर स्वतःला ही योजना लागू करून घ्यावी। सुरुवातीला DCPS, नंतर NPS आणि आता GPS सारखी RNPS। प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांवर हे विश्वासघातकी प्रयोग तुम्ही का करता? काय आहे ह्या लुटारी योजनेत ते समजून घेऊया। पहिला मुद्दा, ह्या सुधारित योजनेत सरकारने जाहीर केले की कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% एवढे निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता पेन्शन म्हणून दिला जाईल। तसेच जर एखादा कर्मचारी मयत झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाच्या 60% निवृत्ती वेतन मिळेल। परंतु हे सर्व लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला 10% रक्कम कपात चालूच ठेवावी लागणार। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आयुष्यभर 90% पगारावर काम करणार आहोत। 10% वर शासनाचा 14% वाटा सरकार देणार, परंतु हा सगळा पैसा NSDL कडे जाणार। अगोदरच्या NPS मध्ये सरकार निवृत्तीनंतर जो काही जमा कॉर्पस असेल त्याच्या 60% रक्कम पुन्हा देणार होतं। मात्र ह्या सुधारित योजनेमध्ये निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या कपातीतील एकही पैसा सरकार आपल्याला पुन्हा देणार नाही। म्हणजे आपले 10% आणि शासनाचे 14% हे सगळे पैसे NSDL कडेच राहणार, त्याच्यावर कर्मचाऱ्याचा काडीचाही अधिकार नसणार। याचे एक उदाहरण म्हणजे या सुधारित योजनेत असलेली अजून एक अट। NPS चे 2 भाग पडतात, Tier 1 आणि Tier 2। या अटीमध्ये लिहिलंय की NPS च्या स्तर 1 मध्ये जी काही अंशदानाची रक्कम जमा होईल त्याच्या गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना नसणार आहे। म्हणजे हा सर्व पैसा सरकारला पाहिजे त्या फंड मॅनेजरकडे देता येणार आहे। कदाचित हा पैसा काही मुठभर भांडवलदारांनाही वापरायला दिला जाऊ शकतो। जसा EPFOचा पैसा अदानी समूहात गुंतवला गेला आणि अदानी समूहाचे शेअर्स घसरले, त्याबरोबर EPFOचा व्याजदरही खाली आला आणि तो 45 वर्षातील सर्वात कमी 8.1% वर जाऊन पोहोचला। आणि विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना EPFOच्या ट्रस्टींना याबद्दल माहिती सुद्धा नव्हतं। या सर्वांवरून असं वाटतं की सरकारला कर्मचारी नाही तर काही मुठभर कंपन्या जास्त महत्त्वाच्या वाटतात। जुन्या पेन्शन योजनेत कोणत्याही प्रकारची कपात नाही, मात्र ह्या सुधारित पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याचेच पैसे लुटून त्याच पैशातून सरकार पेन्शन देणार आहे। मुद्दा 2, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष झाली आहे अशाच कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन 50% दिलं जाणार आहे। परंतु या सेवा कालावधीची गणना ही सभासदाने भरलेल्या वर्गणीशी निगडीत आहे। सभासदांचे वैयक्तिक 10% अंशदान कायम असून ज्या कालावधीसाठी कर्मचाऱ्याने 10% वर्गणी कपात केली नाही तर तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही। अशी वर्गणी भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासकट भरल्यास तरच तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल। ही खूपच जाचक आहे। ज्या कर्मचाऱ्यांची अजूनपर्यंत कपात झालेली नाही त्यांच्याकडून सर्व पैसा व्याजासह वसूल करणं म्हणजे त्यांच्यावर मोठा अन्याय आहे। तसेच 2005 नंतरचे जे कर्मचारी रिटायर झालेत त्यांच्याकडून हे कसं वसूल करणार? मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकार काय करणार? असे अनेक प्रश्नही यामध्ये आहेत। मुद्दा क्रमांक 3 तो आहे राजीनाम्यासंदर्भातला। सेवा शर्तीत 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याला VRS घेण्याचा अधिकार आहे। जुन्या पेन्शन योजनेनुसार अशा कर्मचाऱ्याला पेन्शन दिली जाते, परंतु ह्या सुधारित RPS योजनेमध्ये राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही। मग त्याऐवजी काय करणार? तर त्यांना NPS प्रमाणे लाभ मिळतील। तो लाभ म्हणजे काय? तर जमा रकमेच्या 20%च रक्कम कर्मचारी काढू शकतात। बाकी 80% रकमेवर त्या कर्मचाऱ्याचा कोणताही अधिकार नसणार आणि
पेन्शन सुद्धा मिळणार नाही. मुद्दा क्रमांक 4, वेतन आयोगानुसार वाढ होणार की नाही. जुन्या पेन्शन योजनेत नवीन वेतन आयोगानुसार पेन्शन बेसिक वाढवायची, परंतु ह्या RPS योजनेमध्ये वेतन आयोगानुसार कोणतीही वाढ होणार नाही. तसेच जुन्या पेन्शन योजनेत वयोमानानुसार पेन्शन बेसिक वाढायचे. 85 वर्ष पूर्ण झाल्यावर 15% वाढ, 90व्या वर्षी 30% वाढ, तर 100व्या वर्षी 50% पेन्शन बेसिकमध्ये वाढ व्हायची. ह्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये अशा प्रकारची कोणतीही वाढ नाही. मुद्दा क्रमांक 5, जुन्या पेन्शन योजनेमध्ये प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PF ची सुविधा आहे, परंतु या सुधारित पेन्शन योजनेमध्ये प्रॉव्हिडंट फंडची कोणतीही सुविधा नाही आहे. बंधू आणि भगिनींनो, 6 महिन्याच्या आत सदर योजनेचा विकल्प आपल्याला सगळ्यांना भरायला सांगितलाय. तसेच जे कर्मचारी डिसेंबर 2024 पर्यंत रिटायर होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत सदर विकल्प भरून द्यायचा आहे. मुद्दा क्रमांक 6, आंध्र प्रदेशमध्ये सर्वच संघटनांनी अशा प्रकारच्या GPS ला विरोध केला. मात्र आपल्या इथे सरकारच्या दावणीला बांधून अशा प्रकारची घातक योजना आमच्यावर लादण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून केला जातोय. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दिलेला शब्द पाळला. सरकार म्हणत आहे की आम्ही जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ दिले, परंतु सरकार उघड कर्मचाऱ्यांची फसवणूक करते. त्यामुळे ह्या सुधारित पेन्शन योजनेला आम्ही कडाडून विरोध करत आहोत. सर्व NPS धारक बंधू आणि भगिनींना आवाहन आहे की जर आपल्याला खरी जुनी पेन्शन योजना मिळवायची असेल तर ती वोट फॉर OPSच्या माध्यमातूनच मिळू शकते. आपली ताकद समजण्यासाठी एक उदाहरण पहा. आपण NPS धारक कर्मचारी किती? 8,27,000. आपण प्रत्येकाने 10 मतं जरी फिरवली तरी किती मतं होतात? 82,70,000 मतं. ती जर आपण 288 मतदारसंघामध्ये विभागली तर 28,715 मतं होतात. म्हणजे एका मतदारसंघामध्ये जवळपास आपण 30,000 मतांना प्रभाव टाकतोय. ही ताकद खूप मोठी आहे. पुढची काही महिने जर आपण मनापासून काम केलं तर आपल्याला जुनी पेन्शन मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. एकच मिशन, जुनी पेन्शन.